फुरसुंगी उरुळी देवाची महानगरपालिकाच करू आणि विरोधकांचं महानगरपालिका पाहिजे हे पण स्वप्न पूर्ण करू। गणेश दादा, एकतर तुम्हाला पहिल्यांदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। आज तुमचा जन्मदिवस आहे, तर तुम्ही त्या निमित्तानं काय संकल्प करताय? आज खरं पाहिलं तर जन्मदिवसाच्या निमित्ताने मी स्वतःच माझं जे आयुष्य हे राजकीय जीवनासाठी पहिल्यापासून जितकं जास्त प्रमाणामध्ये वेळ देता येईल ह्याच्यासाठी आपल्या समाजकार्यासाठी आम्ही सर्वजण समाजकार्यासाठीच कायम वेळ देत आलेलो आहे। इथून पुढे आम्ही समाजकार्यासाठी हिंदू देवदेश धर्माच्या प्रचार प्रसारासाठी त्याचप्रमाणे आपले जे येथील नागरिकांच्या ज्या काही समस्या आहेत त्याच्यासाठी कायम कटिबद्ध राहू असा संकल्प केलेला आहे। खूपच छान। आत्ताच जे आपलं फुरसुंगी देवाची उरुळी जी 2 गावं आहेत, जी 23 गावांबरोबर पुणे महापालिकेत समाविष्ट झाली होती, ते आपले नामदार विजय बापू शिवतारे यांनी म्हणजे खरं तर खूप महत्वाचा असा निर्णय घेतला गावासाठी। त्याच्यात तुमचं काय योगदान होतं आणि तुमची या संदर्भात पुढे काय ध्येय धोरणं असतील असं एक थोडक्यात सर्वांना सांगितलं तर बरं पडेल। सुरुवातीला 2019 ला मी इथून इलेक्शन हारलो, तर त्यानंतर काही लोकांनी की बाबा आम्ही टॅक्स कमी करून देतो, आमचा भाऊ ॲडिशनल कमिशनर वगैरे आहेत पुणे मनपामध्ये, या काही थापा मारल्या। थापा मारून आमदार झाले। आमदार झाल्याच्या नंतर लोकांचे फोन उचलत नव्हते। शेवटी विजय बापू शिवतारे पराभूत झाले आणि दुर्दैवाने महाविकास आघाडीचं सरकार तयार झालं। त्या सरकारमध्ये आमच्या याच्या पाणी योजना जर पाहिली असेल, इथली 93 कोटीची पाणी योजना 25 कोटी रुपयांसाठी पडून राहिली। अखेर शेवट एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले। तसं पाण्याचा फॉलोअप आमचा चालू होता, त्याच पद्धतीने टॅक्स साठी काय करता येईल यासाठी आमचा फॉलोअप बापूंकडे चालू होता। बापूंचा पुढं एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर बापूंनी पुढं तो फॉलोअप घेतला आणि हा वाढलेला टॅक्स म्हणजे आणि वाढलेला नाही तर हा जिजिया कर तो मोगली काळामध्ये जसा कर होता त्या पद्धतीचा आता मी माझी स्वतःची घरपट्टी मी जुनी काढली, मी त्यात पाहिलं तर मला 2800 रुपये टॅक्स आलेला आहे। 2780 रुपये त्याचा मला 28,000 रुपये त्यांनी द्यायला चालू केला। जर समजा मी माझ्या टॅक्स भरायला समजा सक्षम आहे, पण सामान्य जनतेने काय करायचं आणि कुणाकडे जायचं, म्हणून हे आम्ही सुरुवातीपासूनच दादा असतील निलेश असेल आम्ही बापूंमार्फत संपूर्ण हा विषय मांडला। बापूंनी पुढे मुख्यमंत्र्यांपाशी 2-3 वेळा आमच्या बैठका झाल्या। बैठका झाल्याच्या नंतर मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावरती अभ्यास केला, पण टॅक्स मधनं सवलत देणं हे कुठेही शक्य होत नव्हतं, कायद्यात न बसणारा विषय होता। शेवट म्हणून नगरपालिका नवीन नगरपालिकेची स्थापना करणे हा याच्या मागे एक फक्त उत्तर होतं त्याला, आणि म्हणून आपण एक नवीन नगरपालिका स्थापन केलेली आहे। त्याचा अंतिम अधिसूचना निघलेली, सीओ बसलेले आहेत, कामकाज आता सुरू होतंय म्हणजे टप्प्याटप्प्याने चालू झालेले आहे आणि लवकरात लवकर आपल्याला लोकांना ज्या अडीअडचणी होत्या त्या आता आपल्याला सोडवायच्या। त्याच्यामध्ये पाणी असेल, कचरा असेल, रस्ते असतील, ड्रेनेज लाईन असेल, या सर्व गोष्टींवरती आता आपण मात करू। नक्कीच आम्ही याच्यावरती यामध्ये यशस्वी होऊ असा आम्हाला विश्वास आहे। धन्यवाद। खूपच छान दादा। आज तसं पाहिलं तर तुमचा ही जी आपली फुरसुंगी देवाची उरुळी नगरपालिका झाली घोषित, त्या नगरपालिकेतला माझ्या मते तुमच्या या सगळ्या युवा कार्यकर्त्यांमध्ये तुमचा हा प्रथमच वाढदिवस असेल, तर त्या निमित्तानं तुम्हाला काय वाटतं? आता नवीन नगरपालिका आहे, नगरपालिका हा आपल्याला टॅक्स मधून सुटका करण्याचा एक मार्ग होता, सुविधा। टॅक्स हा एकच मार्ग नव्हता, दुसरी बाजू होती सुविधा ही महानगरपालिकेकडून आपल्याला मिळत नव्हत्या। आता नवीन संकल्प जर म्हणायचं झालं तर आम्ही प्रथमतः आमची जशी अण्णासाहेब मागरांनी पिंपरी चिंचवड नगरपालिका केली आणि कालांतराने ती
महानगरपालिका केली आणि आज तुम्ही सगळे बघत असताल की पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही आशिया खंडातील सर्वात एक नंबरची श्रीमंत महानगरपालिका म्हणून तिचं नाव लौकिक आहे. त्याच धर्तीवरती आज आमच्याकडं मोठा परिसर आहे. नगरपालिका आम्ही इतकी सक्षम करू आणि नक्कीच 5 वर्षानंतरचा जो माझा वाढदिवस येईल त्यावेळेस आम्ही फुरसुंगी उरुळी देवाची महानगरपालिकाच करू आणि विरोधकांचं महानगरपालिका पाहिजे हे पण स्वप्न पूर्ण करू.